हरिओम. प्रार्थना. अ ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु. ओम शांती शांती शांती. हरि ओम. मित्र हो, आपण केनोपनिषद 2 दिवस बघतो आहे. केनोपनिषदामध्ये आत्मा सर्वोपरी आहे, त्याला जाणण्यासाठी तुमची बुद्धी देहबुद्धीला किंवा त्याला न चिकटता ती आत्म्याला चिकटवावी, आत्मबुद्धीकडे तिला लावावं, हे इथं सांगितलेलं आहे. आणि आत्मबुद्धीकडे लावताना काय काय अडथळे येतात, त्यापैकी महत्त्वाचा अडथळा म्हणजे अहंकार. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक छान उदाहरण दिलेलं आहे की देव आणि दानवांचं युद्ध, मग देवांचा विजय झाल्यावर देवांना आलेला अभिमान, अहंकार की आम्हाला आमच्यामुळेच हा विजय मिळालेला आहे, आम्ही श्रेष्ठ आहोत. मग ब्रह्माने येऊन त्यांचं गर्वहरण करणं. तर अशा रीतीने ब्रह्माचं कार्य जे आहे की सगळ्यांचं गर्वहरण करून देऊन ज्याची जागा, प्रत्येकाला आपापली जागा दाखवणे थोडक्यात. तर हे केल्यानंतर याच्यामध्ये सगळं आत्म्याबद्दल माहिती आहे. तर आत्म्याकडे पोहोचायचं कसं आहे हे थोडक्यात ते आपल्याला सांगता आहेत. काही जणांनी मला विचारलं होतं की मंत्र कमी आहेत की काय आहेत. मी जे 3 पुस्तकं रिफर करतो आहे, सगळी मंत्र स्वामीजींच्या पुस्तकामध्ये आहे. पण आता मी बेलसरांचं जे पुस्तक करतोय त्यात महत्त्वाची मंत्र घेतलेली आहे. उदाहरणार्थ प्राणाचा प्राण, मनाचा मन, किंवा याचं देहाचा देह, जे काही आहे हे रिपीट जे झालेले ते मंत्र याच्यात घेतलेले नाही आहेत. त्यामुळे मंत्रांची संख्या थोडीफार कमी जास्त होते. पण शक्यतो मी सगळेच मंत्र कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही बोलता आले नाही तरी त्यांचा अर्थ मी सांगितलेला आहे. त्यामुळे मंत्र कमी जास्त किंवा काय आहे असं कोणाला, तुमच्याकडे कोणतं पुस्तक आहे, बऱ्याच ठिकाणी ते मंत्रसुद्धा स्प्लिट केलेले आहेत की समजण्यासाठी म्हणून थोड्याफार प्रमाणामध्ये स्प्लिट केलेले असल्यामुळे मंत्रांची संख्या थोडीफार कमी जास्त किंवा इकडे तिकडे होऊ शकते आहे. तर त्याच्यातनं मूळ गाभा जो आहे तो काही बदलत नाही आहे. तर त्याचं स्पष्टीकरण मी आता दिलं आहे तुम्हाला की आत्म्याच्या सत्तेने विश्वातली प्रत्येक हालचाल जी होते आणि आत्मज्ञाना वाचून आपलं जीवन व्यर्थ आहे. दुसरी गोष्ट त्यांनी इथे सांगितलेली जी महत्त्वाची आहे की ज्याला असं वाटतं की मला सगळं कळलं, त्याला कळलेलं काहीही नसतं. आणि ज्याला वाटतं की मला काहीच कळलेलं नाही आहे, त्याला थोडंफार तरी कळलेलं असतं. आणि त्याचं कारण जाणीव, अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो, तो अवेअरनेस इथं महत्त्वाचा आहे. तर त्याच्याकडेही आपल्याला बघायचं आहे. तर इथल्या याच्याप्रमाणे मंत्र पहिला किंवा स्वामीजीच्या पुस्तकाला 23वा मंत्र, तस्सैव तस्सैष
हां, बोला बोला. तुमचा आवाज गेलाय. एक सेकंद. ए शीतल, कनेक्शन लॉस्ट म्हणतोय. असं का बरं होतंय? इकडं आहे कनेक्शन. इथे कोण आहे? कनेक्शन गेलं होतं त्यामुळे ते हे झालेलं आहे. वैशाली करणे, तुमचं व्हिडिओ बंद करा आणि संध्याताई तुमचं पण व्हिडिओ बंद करा. परत बोला, कारण कनेक्शन गेलं होतं. कनेक्शन आता मी परत हे केलेलं आहे. तस्यैष तस्यैष हां आदेशो यत् एतत् विद्युतो व्यद्युतदा इति न्यमिमिषदा इत्यधि दैवतम्. झालं. तर याचा अर्थ जो काही देवासमोर प्रकट झालेल्या ब्रह्माचा हा उपदेश आहे. जेव्हा ब्रह्म स्वतः प्रकट तिथे झाले पार्वतीच्या नंतर, तेव्हा त्यांनी हा आदेश, आता आदेश आहे म्हणजे काय आहे तर उपदेश आहे. आदेश यालाच उपदेश इथे म्हटलेलं आहे की ते ब्रह्म विजेच्या चमकण्याप्रमाणे किंवा डोळ्याचा उघडझापेप्रमाणे आहे. ही देवताविषयक उपमा झाली. तर आपली जी प्रतिभा मागे सांगितलं होतं की ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी बुद्धीची जी विशेष लायकी लागते तिला प्रतिभा म्हटलेलं आहे. आणि ही प्रतिभा विद्युल्लतेप्रमाणे चमकून जाते. कधीतरी एकदम पटकन त्याचं दर्शन होतं आणि लगेच ती विरामही पावते किंवा अदृश्यही होते. आणि या प्रतिभेचं वर्णन इथं केलेलं आहे की आत्मसाक्षात्कारी पुरुषांकडून असं ऐकण्यात आलं आहे की जेव्हा आपला प्रयत्न थकतो आणि आपली मानसिक शक्ती काही काळ स्वस्थ बसते तेव्हा प्रतिभेचा ज्ञानप्रकाश, इथे कोण आहे? शीतल. तर जेव्हा तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकलेले असतात तेव्हा एकदम तुमची प्रतिभा जागृत होऊ शकते. तेव्हा प्रतिभेचा ज्ञानप्रकाश एकदम क्षणभर उजळून जातो. ज्याप्रमाणे अंधारा रात्री पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळं अंधार झालेला आहे. पिके कोण आहे? पिके बंद केलं. पुष्पा तर अंधाऱ्या रात्री जशी वीज कडाडून जाते आणि क्षणभर विजेचा लख्ख प्रकाश पडतो त्याप्रमाणे मनापासून साधना करणाऱ्या पुरुषाच्या साधन क्रमात असा एक क्षण येतो की त्यावेळी त्याच्या हृदयातील अविद्येचा पडदा किंचित दूर होऊन प्रत्यक्ष व अनुमान यांनी आजपर्यंत न झालेले असे निश्चित ज्ञान प्रतिभेच्या योगाने त्याला होऊन जाते. परत एकदा मी वाचतो, जरा नीट समजून घ्या. मनापासून साधना करणाऱ्या पुरुषाच्या साधनक्रमात असा एक क्षण येतो की त्यावेळी त्याच्या हृदयातील अविद्येचा पडदा बाजूला सारला जातो आणि प्रत्यक्ष व अनुमान यांनी आजपर्यंत कधीही न झालेले ज्ञान प्रतिभे न झालेले असे निश्चित ज्ञान प्रतिभेच्या योगाने त्याला होऊन जाते. हा क्षण त्याला संस्मरणीय असतो, कायम आठवणीत राहतो. त्या प्रसंगी जीवनाच्या मर्यादा सुटतात, बुद्धीमध्ये नव्या ज्ञानाचे स्फुरण उगम पावते आणि मन आनंदात बुडी मारते. आपल्यालाही कधी कधी हा अनुभव आलेला असेल की कुठलाही प्रश्न, आता इथं यांचा प्रश्न आहे आत्मज्ञानाचा, आपल्याकडे साधे जीवनातलेही कधी कधी प्रश्न असतात. स्पेशली जे लोक
कॉम्प्युटर किंवा ह्याच्यामध्ये काम करता आहेत किंवा गणितात काम करता आहेत, जिथं मॅथमॅटिक्स किंवा फॉर्म्युले आहेत, तिथं हा मला तरी 2-3 वेळा आलेला आहे की खूप विचार केला आणि मग त्याचं उत्तर असं काही आज पटकन सापडतं की ते आपल्या तर्काचा किंवा बुद्धीचा गेल्या ज्ञानाचा काही त्याचा संबंध नसतो आणि पटकन उत्तर सापडतं. तर तशा रीतीने ही प्रतिभा तुमची जागृत होते आणि मानवी जीवनातील बहुविध अनुभवापैकी प्रतिभा जागी होणे हा अतिमौल्यवान अनुभव होय. जगातील थोर कवी, चित्रकार, लेखक, वक्ते आणि परमार्थाची साधना करणारे साधक या अनुभवाची आर्ततेने मार्ग प्रतीक्षा करीत असतात. ज्या व्यक्तीच्या वाट्यास तो येतो त्याच्या जीवनात एक निराळेच तेज दृष्टीस पडते. कवी किंवा कलावंत यांना प्रतिभेच्या लहरीवर अवलंबून राहावे लागते. हेही आपल्याला माहिती आहे की कवी कधी कधी एका रात्रीत पूर्ण त्याचं काव्य लिहून काढतो आणि कधी कधी ते लिहायला त्याला महिना, 2 महिने, 6 महिनेही लागतात, जोपर्यंत त्याची प्रतिभा स्फुरत नाही. आता हे जे काही स्फुरण होणं ते एकाएकी असतं, ते काही ठरवून होत नाही की मी आता कविता लिहायला बसलो आहे आणि किंवा कथा लिहायला बसलो आहे आणि मी लगेच कथा ती लिहिली आहे. त्याच्या आधी आपण मागेही बघितलं होतं की परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी या सगळ्या प्रक्रियेतून जायला लागतं. जोपर्यंत परेमध्ये तो तरंग उठत नाही तोपर्यंत त्याचं व्यक्तीकरण किंवा प्रकटीकरण होत नाही. तर तसं ही प्रतिभा जी काही आहे, कवी आणि कलावंत यांना प्रतिभेच्या लहरीवर अवलंबून राहावे लागतं. पण आत्मज्ञानाची उपासना करणाऱ्या साधकाला मात्र प्रतिभेला अखंड जागी ठेवणे शक्य होतं. किंबहुना आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये बुद्धीचं ज्ञान ज्याप्रमाणे केव्हाही आपल्या सेवेला हजर असते, त्याप्रमाणे प्रतिभा अखंड जागृत राहून आत्मप्रचिती स्थिर होणे हेच खऱ्या आत्मज्ञानी पुरुषाचं लक्षण समजावं. आत्मज्ञानी माणसाची प्रतिभा मात्र आपली जशी बुद्धी, जे काही आपण वाचन केलेलं किंवा माहिती असलेलं ती पटकन काढून देते, त्याप्रमाणे त्यांची प्रतिभा केव्हाही जागी असते. आणि ज्याची प्रतिभा कायम जागी आहे, उलट घेतलं तर तो आत्मज्ञानी समजायला हरकत नाही. ह्या इथं जो काही आदेश, याचा अर्थ जो काही आहे की सगळं जगातल्या सगळ्या कार्य परब्रह्माच्या सत्तेने चालतात, आपण निमित्त मात्र आहोत. काल आपण बघितला की अग्नी कुठल्याही रूपाने जर दिसला तर तो आपल्याला अग्नी दिसतो, तो स्थूल स्वरूपामध्ये असल्यामुळे आपल्याला दिसतो. तर अग्नी हा निमित्त मात्र आहे. वायू हलताना भासला तरी ते काल आपण बघितलं, हलण्याची क्रिया ही ब्रह्माच्या उत्तेजनाशिवाय घडू शकत नाही. करते करविते परब्रह्मच आहे. त्याच्या सत्तेने वीज चमकते आणि लोप पावते. हे जे काही दृष्टांत दिलेलं आहे की वीज चमकते, त्याचप्रमाणे प्रतिभाही आपली चमकते. तर तेज, वायू इत्यादी महाभूते यांना दैवते मानलेले आहे. आणि भूतालात किंवा अंतराळात कार्य करणाऱ्या या विविध देवता आहेत. या देवता सर्व निमित्त मात्र आहेत. परत परत तेच सांगितलेलं आहे की दैवत विषयक विचार आहे. आता परब्रह्माच्या सत्तेने जे काही घडतं आहे, आता आपण बघितलं, हे अधिदैविक उदाहरणं त्यांनी दिली आहे की वीज चमकणं किंवा तुमची प्रतिभा जागी होणं. आता अधिदैवतातील ज्या शक्ती, त्यांच्यावर परब्रह्माची सत्ता कशी कार्य करते याचा विचार झाला म्हणजे समुद्रावर मर्यादा घालणे, सूर्याचं तेज उधळणे, तारकांचं लुकलुकणे, ग्रहाचं मंदपणे तेजस्वी होणं की अग्नी जाळणं, या सर्व अधिदैविक विषयक मात्र एकमात्र सत्ता ही परब्रह्माचीच असते. आता आध्यात्मिक सत्तेचा विचार पुढच्या वृत्तीत केलेला आहे, ती वाचा आता. अध्यात्म अथाध्यात्मं यत् एतत् गच्छति वच मनोनेन च एतत् उपस्मरत्य भीक्ष्णं संकल्पः. म्हणजे इथं अधिदैविक साधनांनी
उदाहरणं देऊन आत्मज्ञान किंवा हे ज्या काही अधिदैविक गोष्टी घडता आहेत त्या प्रसंगांचं, त्या गोष्टींचं मागे ब्रह्मसत्ता, परब्रह्माचीच सत्ता आहे. आता आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत त्या मनाच्या साह्याने आपल्याला घडता आहेत, म्हणून आता अध्यात्म ते आहे, म्हणून मन जातं आणि त्याच्या साह्यानेच मनाचा संकल्प सतत विचार करत असतो. तर मनाच्या साह्याने संकल्प जे काही विचार करता आहेत की मनानेच ब्रह्माची धारणा किंवा उपासना करावी. प्रपंचाचा संबंध ज्याप्रमाणे देहाशी आहे त्याचप्रमाणे परमार्थाचा संबंध विशेष करून मनाशी आहे. प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टीतला फरक आणि मग ते कशा रीतीने आहे त्याचं स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपला देह जो काही आहे, रामपूरकर सर तुमचं ऑडिओ बंद करा ना. तर विज्ञानाच्या दृष्टीने आपला देह बहुतांशी जडद्रव्यापासून बनलेला असल्याने आणि जडद्रव्याचा व्यवहार फार नियमबद्ध असल्याने आपला देह फारसा स्वतंत्र नाही. मानवी देह परावलंबी असतो. तुमच्या सगळ्या क्रिया तुमच्या शरीरामध्ये असलेले जे अवयव आहेत यांच्यावर अवलंबून आहे. अवयवांची इच्छा नसेल तर शारीरिक क्रिया जेवढ्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या होणार नाहीत, म्हणून इथं देह परावलंबी आहे असं म्हटलेलं आहे. आपल्याला चालण्याच्याही मर्यादा आहेत. आता हल्ली तुम्ही बघता आहात की करोनाच्या ह्याच्यामध्ये बाकीचे ट्रान्सपोर्ट नसले तर लोक पायी पायी जात आहेत, पण त्याला जाण्याला मर्यादा आहेत. अनेक ठिकाणी त्यांना अडथळे आहेत, काही ठिकाणी त्यांना थांबावं लागतं आहे वगैरे वगैरे सगळं बघितलं आहे आपण. पण मनाने मात्र माणूस कुठेही जाऊ शकतो. मी आज इथं बसलो आहे, उद्या मुंबई, परवा न्यूयॉर्क, नंतर लंडन, असं कुठेही क्षणात जाऊ शकतोय. तसं ह्या मनाला मर्यादा नाहीत. निसर्ग निर्मित सर्व वस्तूप्रमाणे मनुष्याच्या मनाला काही नियमाप्रमाणे वागावे लागते. हे जरी खरं असलं तरी देहापेक्षा मनाच्या ठिकाणी स्वातंत्र्य अधिक आहे. आपले मन आपण कोणत्या विषयाकडे लावायचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य माणसाला आहे. तत्वदृष्ट्या प्रत्येक माणसाला मनाचे हे स्वातंत्र्य असते, परंतु प्रत्यक्षामध्ये सर्वांच्या ठिकाणी ते सारख्या प्रमाणात नसते. म्हणून उपासनेच्या अभ्यासाची गरज लागते. कालही आपण बघितलं होतं की ते आपली जी काही बुद्धी आहे ती बहिर्मुख जास्त होण्याचा, म्हणजे सगळे इंद्रिय बहिर्मुख होतात, त्याच्या मागे मन जातं, त्याच्या मागे बुद्धी पण भरकटत जाते. तर तसं हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये अंतर्मुखता आणि बहिर्मुखता यांचं प्रमाण वेगवेगळं असतं. म्हणून तुम्हाला उपासनेची गरज आहे. काही भाग्यवान माणसांचं मन फारसे कष्ट न करता ब्रह्माला किंवा भगवंताला सहज चिकटून राहू शकते. याचं उलट बऱ्याच जणांचं होतं की ते देहबुद्धीला चिकटून राहतं, म्हणून ते आकुंचित, स्वार्थी असं बनतं. सर्वसामान्य माणसांचं तसं राहू शकत नाही. मात्र चिकाटीने उपासना करून तो वरील गोष्ट साधतो. साधना मार्गामध्ये शिरल्यावर आपली उपासना जसजशी समाधानकारक घडू लागेल तसतसे मन आपोआप भगवंताला अधिकाधिक चिकटून राहू लागेल. अशा प्रकारे मन भगवंताला सारखे चिकटून राहू लागले म्हणजे मनाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचा विसर पडत नाही. ते आपण मागेही बघितलं होतं की श्वासोश्वासाप्रमाणे 24/7 नामस्मरण आपलं चालू राहतं. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या सर्वांच्या परिचयाच्या मनाच्या 3 अवस्था आहेत. या तिन्ही अवस्थामध्ये भगवंताचं स्मरण टिकू लागलं की उपासना पक्वदशास आली असं समजावे. उपासनेच्या या पक्वदशेस एकनाथ महाराजांनी अनुसंधान हे नाव दिले असून त्यामध्ये साधक सगुण भक्तीचा, प्रेमाचा खरा आनंद उपभोगतो. अनुसंधान म्हणजे तुमचं
मनात, स्मरणात तिन्ही अवस्था ज्या काही आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, यामध्ये भगवंताचं स्मरण कायम राहणं आणि त्याला सगुण भक्ती असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खरा आनंद तो भोगतो. अनुसंधान साधण्यासाठी सामान्य माणसाला जागृतीपासून आरंभ करणे प्राप्त आहे. जागेपणी बाहेरच्या जगातून नाना तऱ्हेचे विचार, कल्पना, वासना, संस्कार वगैरे आपण घेतो आणि बाकीच्या दोन अवस्था म्हणजे स्वप्न आणि सुषुप्ती, ते जे काही तुमचं इनपुट घेतलेलं आहे त्यावर कार्य करतात. इनपुट जे आहे हे या जन्मीचंच असेल असं नाही. हे मागे आपण बघितलं आहे की स्वप्नामध्ये काही अतार्किक गोष्टीसुद्धा आपल्याला दिसतात, पण ते कुठल्या तरी इनपुटनेच आलेलं आहे. कदाचित ते इनपुट तुमच्या लक्षात नसेल या जन्मीचं असेल तर, किंवा मागच्या जन्मीचंही असू शकेल. जागेपणी जर आपण भगवंताला सर्व बाजूनी भगवंतालाच आत घेतला तर स्वप्न आणि सुषुप्ती यामध्ये सुद्धा भगवंत भरून जाण्यास अडचण पडणार नाही. आता इथं तुम्हाला देहबुद्धीवरती जाऊन काय करायचं हे सांगितलेलं आहे. आपल्या एरवीच्या स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये ज्या काही गोष्टी येतात त्या आजच्या असतील किंवा नसतील, त्याप्रमाणे आज तुम्ही जर कायम जागे असताना नामस्मरणाचा ध्यास घेतला तर स्वप्नात आणि सुषुप्तीमध्येही तो टिकून राहील असं म्हणणं आहे. जागेपणी जो मनुष्य भगवंताचे सारखे नाम घेतो, त्याच्या कथा ऐकतो, सांगतो, त्याचे रूप पुन्हा पुन्हा पाहतो, त्याचा प्रसाद खातो, त्याचे निर्माल्य हुंकतो, त्याची आवड असलेल्या माणसांशी सहवास करतो, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर करत असाल तर त्या माणसाच्या अंतरंगात भगवंत शिरण्यास फारसे कष्ट पडत नाही. आणि भगवंत ज्याच्या अंतरंगात एकदा शिरला त्याला भगवंतास बाहेर काढणं अशक्य होतं. एकदा तो शिरला तर बाहेर शिरण्या म्हणजे मध्ये घेण्याचं काम तुमचं आहे, बाहेर जाण्याचं कार्य तो ठरवणार आहे. म्हणून एकदा त्याला मध्ये घेतलं की मग सगळं त्याच्या स्वाधीन आपण होऊन जातो. महाराष्ट्रीय साधू संतांनी विस्ताराने वर्णन केलेल्या भागवत धर्माचं रहस्य हेच आहे की तुम्ही 24/7 विठ्ठल, नामदेव काय जे असेल त्याचं नाम घ्या. एकदा तो आत आला की बाहेर जाण्याचं तो तुम्हाला तुमची इच्छा असेल तरी तो जात नाही. आता हे जे काही आध्यात्मिक आणि अधिदैविक आहे याच्याबद्दल आणखीन थोडंसं विवेचन मी इथं जे आहे ते वाचतो की देहाच्या ठिकाणी अधिदैविक आणि आध्यात्मिक असे दोन्ही भाग येतात. देहावर अंमल अधिदैविकाचा असतो तर मनावर आध्यात्मिक शक्तीचा म्हणजेच परब्रह्माचा अंमल असतो. ज्ञानेश्वरांनी या देहाचं वर्णन करताना असं म्हटलं आहे की देह तम पाचाचे झाले ते कर्माचे गुणी गुंथले, भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूचा, हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, मांशी पाख पाखडी तव हे सरे. पंचमहाभूताचा हा देह आहे, तो कर्माने गुंतला जातो आणि त्याला जन्म मृत्यू आहे. हे काळा नळाच्या तोंडी म्हणजे तो काळाच्या तोंडी किंवा नळ म्हणजे तुमचं जीवनाच्या जिवंत असतानाचं त्याला अनेक कष्ट सहन करावे लागतात. त्याला घातली लोणियाची उंडी, त्याला जर तुम्ही आतमध्ये घ्यायचं ठरवलं, आता मागाशी जे सांगितले ते वेगळ्या भाषेत म्हणजे ज्ञानेश्वराची ओवी सांगून सांगितले, त्याला लोणियाची उंडी म्हणजे लोण्याचा गोळा दिला तर माशी पंख पाखडी तव हे सरे. त्या लोण्याच्या गोळ्याजवळ जशी माशी भडभडत असते तसं तुमचा बुद्धी किंवा आत्मा किंवा तुमचं हे जे आहे तो जो काही लोण्याचा गोळा म्हणजे भगवंताचं नाम हे लोण्याचा गोळा म्हणून इथे सांगितलेलं आहे. येथे विजेचे उदाहरण दिले आहे. ज्ञानदेवांनी माशीचा फडफडण्याचं आणि अग्नीच्या लोणी वितळण्याचे उदाहरण दिले आहे. आता मनाचा विचार थोडा जर केला तर मनामध्ये दोन गोष्टी आहेत, एक संकल्प आणि दुसरी गती.
मनाचे मन म्हणून जी शक्ती आहे याचा विचार आपण मागे केलेला आहे. तीच शक्ती मनाला गती देते. गतीतून संकल्प निर्माण होतात आणि संकल्पानुसार ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय कार्य करू लागतात. हे मनाचं मन किंवा प्राणाचं प्राण किंवा वाणीची वाणी म्हणून जी शक्ती आहे ती मनशक्तीच्या पलीकडची शक्ती आहे. हे आपण मागेही बघितलेलं आहे. तर मन, प्राण आणि वाणी यांच्या संवेदना ग्रहण करणारी ती जीवशक्ती म्हणजे आता मनाच्या बाबतीत विचार करता 3 प्रकारच्या शक्ती डोळ्यासमोर येतात. 1 जीवशक्ती, 2 जीवाला चैतन्यमय करणारी आणि आत्मा ज्याचा अंश आहे ती ब्रह्मशक्ती आणि तिसरे आहे अध्यात्मशक्ती. 3 शक्ती ज्या आहेत, 1 जीवशक्ती, 2 जीवाला चैतन्यमय करणारी आणि आत्मा ज्याचा अंश आहे ती ब्रह्मशक्ती आणि अध्यात्मशक्ती ही अशा रीतीने कार्य करते. अधिदैवतावर अखेरची सत्ता ब्रह्माचीच असते. आध्यात्मिक हे तर शुद्ध ब्रह्म आहे. शेवटी असं म्हणावं लागतं की अधिदैविक आणि आध्यात्मिक असे जड आणि सूक्ष्म धरून 2 भाग केलेले असले तरी मूळ सत्ता मात्र परब्रह्माचीच आहे. हे परब्रह्माची सत्ता आहे हे सांगण्यासाठी इथं ऋषी अनेक उदाहरणं देत आहेत की ज्या योगे कुठल्या तरी उदाहरणाने आपल्याला ते कळावं, आपण त्याच्या नादी लागावं आणि नादी लागलात आपण बघितलं मगाशी की भगवंताच्या नादी लागलं, भगवंत तर एकदा तुमच्यामध्ये घुसला तर तो बाहेर निघणं अवघड आहे. पुढचं मंत्र आहे. तद्वनं नाम तद्वनम् इत्युपासितव्यं स य एतदेवं वेदाभिहैनं सर्वाणि भूतानि संवाञ्छन्ति. फार चांगलं इथे म्हटलेलं आहे की हे ब्रह्म प्राणी मात्राने पूजन करण्यास योग्य असे आहे. त्यामुळे वन हे त्याचं नाव आहे. आता इथं वन म्हणजे जंगल हे त्याचं नाव दिलेलं आहे आणि ते का दिलेलं आहे याचे स्पष्टीकरण खूप मस्त आहे, ते आपण बघणार आहोत. यास्तव त्याचे तसेच उपासन करावे. जो याची अशी उपासना करतो त्याची सर्व भूते इच्छा करतात, त्याच्यावर सर्व भूते प्रेम करतात. म्हणजे भगवंताला किंवा आत्म्याला इथं वनाची उपमा दिलेली आहे आणि जो त्या वनाची आराधना करतो, उपासना करतो, त्याच्यावर त्या वनात राहणारे सर्व भूते म्हणजे प्राणी मात्र प्रेम करतात. आणि हेही आपण बघितलेलं आहे की जो प्राण्यांची जवळीक साधतो मग त्याच्याजवळ ते प्राणी काहीही संकोच न करता जातात. ह्याची अनेक उदाहरणं बघितलेली आहेत आणि माझ्याही बाबतीमध्ये झालेलं आहे की कुत्र्यांवरती माझं प्रेम भरपूर असल्यामुळे एकदा माझ्या मित्राकडे मी गेलो, तो म्हणे की माझा कुत्रा खूप हॉट आहे, त्याच्याजवळ तू जाऊ नकोस. मी त्याला सांगितलं कारण बरं ठीक आहे. त्याला त्यांनी बांधून ठेवलेलं होतं. मी गेलो त्याच्याजवळ आणि 2 मिनिटात त्याने माझं हात चाटायला सुरुवात केली आणि त्याला आश्चर्य वाटलं. का तर म्हटलं मी त्याचा भीत नाही. आपण भ्यालो की आपल्या शरीरात एक विशिष्ट रसायन तयार होतं, ॲड्रिनलिन नावाचं हॉर्मोन तयार होतं आणि त्याचा वास त्याला आला की तो बिचकतो किंवा गोंधळतो आणि तो तुमच्यावर हल्ला करतो. तसं हे सगळं काही आहे की जर तुम्ही भूतमात्रावरती प्रेम केलं तर तेही तुमच्यावरती प्रेम करतात. जो भगवंतावर प्रेम करतो त्याच्यावर सर्व लोक प्रेम करतात. प्रत्येक माणूस व्यक्ती या दृष्टीने वेगळं जीवन जगतो, पण माणूसपणा सर्व माणसात सारखेपणाने व्यापून असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाची जाणीव निराळी असते असं नित्याच्या जीवनात आढळले तरी सर्व माणसांना व्यापून असणारी जाणीव एकरूपच आहे. ती भगवंताच्या जीवनात वावरणारी जाणीव होय. भगवंताविषयी आपुलकी, तिचं जाणीव जी काही आहे की हा भगवंत माझा आहे ही जाणीव. भगवंताची उपासना करू लागले म्हणजे आपली जाणीव विशाल बनते. त्या मानाने आपले अंतःकरण इतरांच्या अंतःकरणाशी समरस होऊ लागते. अशी समरसता उत्पन्न झाली
की आपला स्वार्थ आपोआप कमी होतो आणि लोक, तुम्ही जर स्वार्थी नसाल तर लोक तुमच्यावर प्रेम सहज करतात. ज्या माणसावर आपले प्रेम असते तो आपल्याला हवासा वाटतो. म्हणून भगवंताची उपासना करून विश्वा इतकं व्यापक अंतःकरण प्राप्त करून घेणारा संत केवळ माणसांनाच नव्हे तर सर्व प्राणी मात्रांना हवासा वाटतो. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, असं इथं संतांचं वचन जे काही आहे ते इथं उद्धृत केलेलं आहे. आपण केवळ आपल्यासाठीच नसून दुसऱ्यासाठी देखील आहोत याची जाणीव निर्माण करणे हे साधकाचं पहिलं काम आहे. म्हणून आपला देह हा परमार्थामध्ये किंवा समाजासाठी झिजवणे हे अनेक संतांची शिकवण आहे. आणि जो असं काही वागतो त्याच्यावर सगळेजण प्रेम करतात. परमार्थामध्ये दुसऱ्याला सुख देण्याकरता केलेल्या देहकष्टाचे फार महत्त्व सांगितलेले आहे. ज्या समाजातील लहान मोठी माणसं एकमेकासाठी देहकष्ट करण्यास मागे पुढे पाहत नाही तो समाज हमखास उत्कर्षाकडे तोंड करून चालेल. ही मोठी एक गोष्ट सांगितली आहे. हल्ली आपण एकमेकाचं काय आहे हे बघण्याचं सुद्धा कष्ट घेत नाही. पूर्वी लोक जे काही व्हायचं की गावात काही कार्य आहे तर सगळी माणसं एकत्र यायची लग्न कार्यामध्ये सुद्धा, आणि तेव्हा केटरर ही संकल्पना सुद्धा नव्हती. आणि आता तुमच्या घरात कार्य असले तर बाकीचे गावातले लोक तर सोडा, घरातले बाकीचे नातेवाईक सुद्धा काम करत नाही. त्यामुळे समाज उत्कर्षाकडे जातो आहे का? आता हा जो काही उत्कर्ष आहे हा आर्थिक किंवा व्यावहारिक असा उत्कर्ष नसून आध्यात्मिक उत्कर्ष इथं त्यांनी सांगितलेला आहे. दुसऱ्यासाठी झीज सोचताना अमुक प्रकारचेच कष्ट करायला पाहिजे असा नियम नाही. आपल्या प्रकृतीला आणि परिस्थितीला अनुरूप असेच श्रम प्रत्येकाने करणे जरूर आहे. पण त्यामधून क्रमाक्रमाने अंतःकरणाची विशालता निर्माण होऊन तो माणूस सर्वांना हवासा वाटू लागेल. तर हे जे मी वन जे काही सांगितलं होतं तर अव्यक्त तत्व म्हणजे परब्रह्म आणि तेच एकमेव सत्य आहे आणि सर्वव्यापी आहे. त्यालाच वन हे नाव दिलेलं आहे. वन म्हणजे वृक्षांचा समूह, वृक्षांचे समूह राहणाऱ्या पशूंचा आणि वनात असणाऱ्या किड्यांचा समूह, किडे खाऊन जगणाऱ्या पक्ष्यांचा समूह. एकूण वन म्हणजे सर्व भूतमात्र. या भूतमात्राचा जो अधिपती तोच शिव किंवा ब्रह्म. आणि त्याची उपासना केली तर सर्व भूतमात्र उपासकावर प्रेम करू लागतात. पशुपक्षी तर प्रेम करतातच, पण हिंस्र श्वापदे देखील प्रेम करतात. वृक्षांची स्पंदनं जर घेता आली तर ती सुद्धा प्रेम करतात असं दिसून येईल. शिव म्हणजे अव्यक्त रूपाने स्थित असलेलं सत्य आणि उमा म्हणजे पार्वती म्हणजे व्यक्त रूपाने स्थित असलेलं सत्य. काल आपण शिवशक्ती हेही काल बघितलं होतं, किंवा शिव हे ब्रह्माचं रूप आहे त्याचं स्पष्टीकरण काल जया मॅडमने खूप चांगलं दिलं. त्याचं रेकॉर्डिंग हे फक्त एका ग्रुपवर ते अवेलेबल आहे. वेळ असला तर मी ते शेवटी प्ले करेल, बाकीच्यांनी ऐकायचं आहे. काल ते संध्याकाळी त्यांनी दिलेलं आहे. जर पुढचं वाचा उपनिषदम चौथा मंत्र. उपनिषदं भो गृहीत्युक्तात उपनिषद ब्राह्मीं वावत उपनिषदं ब्रूभेति. आता इथं याचा शेवटाला पण येतो आहे की शिष्य म्हणतो भो गुरु उपनिषद सांगा. ते गुरुचं गुरो असं ते संस्कृतमध्ये कुठलाही प्रत्यय असेल तो षष्टी सप्तमीचा. तर भो गुरु उपनिषद सांगा असे शिष्याने म्हटले असता आचार्य म्हणतात मी तुला उपनिषद म्हणजे आत्म्याची उपासना सांगितली. ब्रह्माचं ज्ञान ज्यामध्ये आहे असं उपनिषद मी तुला सांगितलेलं आहे. म्हणजे शिष्याला अजून कळलेलंच नाही की म्हणून ते शिष्य विचारता आहेत
की मला उपनिषद सांगा, तर तुम्ही आत्तापर्यंत जे काही तुला सांगितलं आहे की आत्मज्ञान मिळवण्याचे, आत्मा आणि परब्रह्मकडे जाण्याचे जे काही साधन आहे ते जाणणे म्हणजे उपनिषद जाणणे होय. तर आत्मज्ञान हे तत्वज्ञानाचं मर्म आहे. आपण जसे असायला पाहिजे तसे नाही, आपण जसं असायला पाहिजे तसं नाही, ही जाणीव माणसाच्या अंतःकरणात असल्याने त्याला वर्तमान स्थितीमध्ये चैन पडत नाही. या असमाधानातून मानवी जीवनात मूल्याचा जन्म होतो. अर्थात जे प्राप्त झाले असता मनाचे पूर्ण समाधान होते, त्याचे मूल्य सर्वोच्च असले पाहिजे यात शंका नाही. पेक्षा विचार केला तर असे आढळते की आत्मेचे ज्ञान न करून घेता जगातील अनेक किमती वस्तू मिळाल्या तरी माणसाला पूर्ण समाधान मिळत नाही. नचिकेताचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे की त्याला यमाने सगळ्या जगाचं वैभव आजन्म हयातभर दिलं तरी त्याने ते घेतलं नाही. यापेक्षा विचार केला तर असे आढळते की ज्यांनी आत्म्याचे ज्ञान करून घेतले त्यांच्यापाशी जगातील किमती नसून देखील अंतःकरणात पूर्ण समाधान वसत असते. म्हणून आत्मज्ञान हेच मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्य असून तेच माणसाचं खरं ध्येय आहे. आत्मज्ञानाचे अनेक प्रकारे वर्णन करून ते प्राप्त होण्याचा मार्ग सांगणे हे अतिपवित्र कार्य आहे आणि ते कार्य उपनिषदांनी केले. या अर्थाने श्रुतीला म्हणजे उपनिषदांना सर्व संतांनी माऊली म्हणून संबोधिलेले आहे. आता माऊली याचाही मागे आपण थोडासा परामर्श घेतला होता की जी सगळ्या जगाचं कल्याण करते ती माऊली. मला वाटतं मागे मी तुम्हाला माता आणि माऊली यांच्यातलं जे काही फरक आमचे पाठक सर जे सांगायचे की आई फक्त आपल्या मुलाची काळजी घेते आणि माऊली सगळ्या मुलांची काळजी घेते. हल्ली आपल्याला तुम्हाला व्हॉट्सअपवरती पण येतं की तू जेवला का, माझा मुलगा जेवायला चालला आहे, तू जेवतो का, तर जा घरी जाऊन जेवून ये, हे करणारी माता. आणि तू पण ये जेव माझ्याकडेच, ती माऊली, असं थोडक्यात सांगितलेलं आहे. तर पुढचं वाचत तसंही तपो दोन्ही वाचून घ्या एकदम. तस्यै तपोदमः कर्मेति प्रतिष्ठा वेदाः सर्वांगानि सत्यमायतनम्. पुढचंही वाचून घ्या. यो वा एतामेवं वेदापहत्य पाप्मानमनन्ते स्वर्गे लोके जेये प्रतितिष्ठती. आता हे जे काही ब्रह्मज्ञान आहे हे शेवटी समराईज करण्यासाठी त्यांनी ते सांगितलेलं आहे की तप, दम आणि कर्म तप, दम आणि कर्म हे त्याचे आधार आहेत आणि हे वेद सर्व शरीर आणि सत्य त्याचे वसतिस्थान आहे. म्हणजे आत्मज्ञान करून घेण्यासाठी चित्तशुद्धी हे आत्मज्ञानाचे एकमेव साधन होय. आता तप, दम आणि कर्म याच्याने चित्तशुद्धी कशी होते हे थोडक्यात परत इथं सांगितलेलं आहे की आत्मा हा अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे. त्याला जाणण्यासाठी आपलं मन देखील तितकं शुद्ध आणि पवित्र असणे गरजेचं आहे. तप, दम आणि कर्म या तीन त्रयीने आपले मन शुद्ध आणि पवित्र बनते. तप म्हणजे तापविणे, शरीराला आणि मनाला आत्म्याकडे वळवण्यास जी शिस्त पाळावी लागते तिला तप म्हणतात. शिवाय तपामध्ये निरंतरपणा आणि चिकाटीचा देखील अंतर्भाव होतो. तप एकदा करून चालत नाही. परत पतंजलींचं जे म्हणणं आहे की निरंतर आणि श्रद्धेने दीर्घकाळ ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या तपामध्ये समाविष्ट आहेत. दम म्हणजे दाबणे किंवा आवरणे, ताब्यात आणणे, आपले विकार ताब्यात आणून
त्यांच्यामध्ये प्रकट होण्याची शक्ती भगवंताकडे वळवणे म्हणजे दम. आणि ते केले तर परमार्थामध्ये प्रगती होईल. आपल्या इंद्रियांना आणि विकारांना स्वैरपणे उधळू देऊन चित्ताचे पावित्र्य टिकवणे अशक्य असते. म्हणून आत्मज्ञानाची वाटचाल करणारा मनुष्य आपल्या वासनांचे, विकारांचे आणि इंद्रियांचे दमन करणारा असला पाहिजे. वासना, विकार आणि इंद्रिय यांच्यावरती नियंत्रण करणारा. कर्म म्हणजे आतील अवस्थेचे व्यक्त स्वरूप समजावे. ज्या ज्या काही आपल्या मनामध्ये इच्छा होतात त्याप्रमाणे आता या इच्छा परत परमार्थाच्याच असाव्यात, देहबुद्धीच्या नसाव्यात. कर्म म्हणजे आतील अवस्थेचे व्यक्त स्वरूप. शेवटी अनुसंधानाने म्हणजे आत्मचिंतनाने आत्मज्ञान होते आणि आत्मचिंतनाचा देहाच्या हालचालीशी साक्षात संबंध येत नाही ही गोष्ट खरी. परंतु देहधारी व्यक्तीचे ज्ञान कोणत्या तरी कर्माच्या रूपाने व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही हेही तितकंच खरं. म्हणून आत्मज्ञान होण्यासाठी महत्त्वाचं वाक्य आहे, आत्मज्ञान होण्यासाठी अत्यंत नीतिप्रधान आचारांची फार फार जरूर आहे. हा प्रश्न आम्ही वेगळ्या पद्धतीने आमच्या टीचर्स डिप्लोमामध्ये विचारतो की 5 नियम आणि यमनियमांचं आजच्या काळामध्ये काही संबंध आहे का, किंवा आजच्या काळामध्ये ते खरे आहेत का, अशा पद्धतीने जो काही प्रश्न विचारला जात आहे की नीतिमान आचरण हे आत्मज्ञान होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अशा रीतीने जो कोणी या उपनिषदाला जाणतो तो पापाचा क्षय करून अनंत आणि फार मोठ्या स्वर्गामध्ये राहतो. आत्मज्ञानानेच हे जीवन आनंदमय बनते. तर मानवी जीवन आनंदमय बनण्यास आत्मज्ञाना वाचून अन्य उपाय नाही असा संतांचा साक्षात अनुभव आहे. आत्म्याचा आनंद भोगण्यास अनात्म वस्तूमध्ये आनंद शोधण्याची वृत्ती नाहीशी करून ती सत्संगामध्ये विनासायास लावली तर तुमच्या वासना क्षीण होतील. म्हणून आचार्यापाशी जाऊन उपनिषद ऐकावे, संतांच्या तोंडून आत्मज्ञान श्रवण करावे असं सांगून येथं हे उपनिषद याचं संपलेलं आहे की ब्रह्मप्राप्तीचा ज्ञान मार्ग विशद केलेला आहे. त्याकरिता शमदमादी साधने, तपाचरण, संयमी जीवन आणि सत्यप्रतिष्ठा इत्यादी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. जो कोणी निष्ठेने हे जाणून घेईल आणि सर्व बारकाव्यासह शुचिता सांभाळून साधन करील तो श्रेष्ठ व अनंत अशी जी ब्रह्मदशा आहे तेथवर जाऊन पोचेल. मुक्काम गाठला म्हणजे मार्गातील खड्डे त्याने आपोआप पार केले आहेत असं अर्थ निघतो. त्याप्रमाणे तो सर्व पापाहून मुक्त होतो. इथं हे उपनिषद संपत आहे. आता वेळ आहे म्हणून मी ते जयाताईंचं जे कालचं आहे ते शोधून लावण्याचा प्रयत्न करतो आहे. शीतल, 1 मिनिट इकडे. कालचं कुठं सापडेल? कालचं जयाताईंचं जे रेकॉर्ड झालेलं आहे याच्यात नाही आहे ना. काल संध्याकाळचं कुठं आपण टेप करतो हे इथं आधीचं रेकॉर्डिंग कुठं सापडेल? हां, त्याच्यात अडचण अशी आहे की हे चालू असताना मागचं करता येत नाही असं ते म्हणते आहे. तर ते कसं काय? हां बोला. काय कोण मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ओपन करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून प्ले करा आणि तुमच्या मोबाईल दोन्ही लॅपटॉपच्या. हो हो हो, मग तसं करेल मी. ठीक आहे, ते तसं करून मी करण्याचा प्रयत्न करतो. या टेक्निकल गोष्टी आहेत. ठीक आहे. काल मी थोडंसं सांगितलं होतं, जयाताईंनी खूप त्याचं विस्तृत असं विवरण केलेलं आहे.
ते मी टेप करून करता येतं का ते बघतो आणि ते ग्रुपमध्ये पाठवतो. चालेल. आता काल मी जी क्लिप पाठवली होती ती क्लिप किती जणांनी ऐकली आणि त्याच्यातनं काय बोध झाला याच्यावरती जर तुम्ही थोडंसं बोललात तर मलाही बरं वाटेल की तुम्ही ती क्लिप. रामपूरकर सर ऐकली का ती क्लिप ओशोची? रामपूरकर मग त्याचं जरा थोडंसं हे करा ना की उपनिषदांशी काय संबंध लागतो आहे किंवा कुठले तत्व आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्यांनी डायरेक्ट उपनिषद हा विषय नाही घेतलेला आहे.